अस्सल मराठमोळे जोक्स. माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनात मुख्याध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांना विचारलं, या शाळेतील तुमच्या एखाद्या कटू अनुभवाबद्दल सांगाल का? एक विद्यार्थी उठला आणि म्हणाला, माझी आणि माझ्या बायकोची पहिली भेट या शाळेत झाली होती. मुलगा, कोठी चाललीस? मुलगी, आत्महत्या करायला. मुलगा, मग इतका मेकअप कशाला केलायस? मुलगी, अरे गाढवा, उद्या पेपरात फोटो येणार नाही का माझं? आई मुलावर रागवून, नालाय का, तू केस का कापत नाहीस? मुलगा, अगं आई, ही आजकालची फॅशन आहे. आई रागानं, आग लागो तुझ्या फॅशनला. तुझ्या बहिणीला बघायला मुलाकडचे लोक आले होते, तुला पसंत करून गेलेत. एका भामट्यानं मिठाईच्या दुकानात अर्धा किलो जिलेबी खाल्ली आणि पैसे न देताच जाऊ लागला. दुकानदार, अरे भाऊ, पैसे? भामटा, माझ्याकडे पैसेच नाहीत. दुकानदारानं त्याला जोरात चोप दिला. दुकानदार मारून मारून थकला आणि थांबला. हा भामटा अंगावरची माती झाडत उठला आणि म्हणाला, दादा, ह्याच भावात आणि किलो जिलेबी मिळेल का? नवरा, स्वामीजी, पूजाविधीसाठी बायकोला उजव्या बाजूला बसवावं लागेल की डाव्या? स्वामीजी, तुम्हाला आता जिथं योग्य वाटेल तिथं बसवा, नंतर ती डोक्यावरच बसणार आहे. भिकारी, तुमच्या शेजारणीनं पोट भरून खाऊ घातले, तुम्ही सुद्धा काहीतरी खाऊ घाला. ढमाकाकू, हे घे आजमोला. भिकारी, साहेब, एखादा रुपया तरी द्या. ढमाकाकू, उद्या ये भिकारी. चायला उद्या उद्या म्हणता या कॉलनीत माझे हजारो रुपये अडकले आहेत. भिकारी, साहेब, 1 रुपया द्या ना, फक्त 1 रुपया. साहेब, माझी लायकी बघून तरी माग, 1 रुपया काय मागतोस? भिकारी, 10 रुपये द्या साहेब, 10 रुपये द्या. साहेब, अबे जरा तुझी लायकी बघून तरी माग की. भारत असा एकमेव देश आहे जिथे मुलगी मुलाची प्रियसी होण्या अगोदर त्याच्या मित्राची वहिनी झालेली असते. पप्पा, आज चिकन आणायला पण लिंबू नाही. झंप्या, जाऊ दे ना आता, नवीन विम बार आलाय, त्यात 100 लिंबांची शक्ती आहे, तेच टाक 2 थेंब. पूजाने चहासोबत खाल्ला मस्का खारी. वा वा, पूजाने चहासोबत खाल्ली मस्का खारी आणि म्हणते कशी आपले हात भारी, आपली लाद भारी, च्या मायला आपलं सगळंच लय भारी. 10वी पास झाल्यामुळे बाबांनी मुलाला हॉटेलमध्ये नेलं. बाबा, वेटर, एक बियर और एक आईस्क्रीम लाओ. मुलगा, आईस्क्रीम का बाबा, तुम्ही पण बियर घ्या ना. पिंकीला बघायला एक मुलगा येतो. मुलगा, तू दिसायला खूप सुंदर आहेस. पिंकी, धन्यवाद. मुलगा, पण तुझ्या बापाची लायकी आहे का मला कार देण्याची? आता मात्र आपल्या पिंकीची जाम सटकते. पिंकी, माझ्या बापाची लायकी तर विमान द्यायची आहे, पण तुझ्या बापाची लायकी आहे का विमानतळ बनवायची? आई, बंड्या, आज काय शिकवले शाळेत? बंड्या, लिहायला शिकवले. आई, अरे वा, छान लिहिले. काय लिहिलेस? बंड्या, काय माहीत, अजून वाचायला नाही शिकवले मला. सैराटमध्ये पण मामानं जीव घेतला, बाहुबलीमध्ये पण मामानीच मारले. मी विचार करतोय या वर्षी मामाच्या घरी जायचं की नाही. जर तुमचा भाऊ बहीण सकाळी झोपेतून उठत नसतील तर सरळ तिच्या कानात जाऊन बोलायचं, बाबा, तुझा मोबाईल आई चेक करते, बघा तुफान येईल तुफान. बंड्या, पप्पा, विजेच्या तारा एवढ्या वर का असतात? वडील,
कारण बायकांनी तारांवर कपडे वाळू घालू नये म्हणून. पत्रिका मुलाची आणि मुलीची नव्हे तर सासू आणि सुनेची जुळली पाहिजे. संसार सुखाचा होईल. मुलगा कशाही परिस्थितीत जुळवून घेतो बिचारा. जर आपण सहकुटुंब शनिवारी रविवारी कुठे फिरायला गेलात तर आपण तिथले फोटो फेसबुक व्हॉट्सअपवर टाकू नये. त्यामुळे जे कुठे जात नाही त्यांच्या घरी भांडण होतं. अखिल भारतीय घरी आराम करा संघटना. सर्वात कमी शब्दांचा पण अतिशय हास्यस्फोटक विनोद. सासरे फोनवर, काय जावई बापू काय करताय? जावाई, सहन. एकदा खेड्यातील आजोबा आपल्या मुलाकडे शहरात जातात. तेव्हा त्या मुलाची बायको तिच्यावर ति- तिच्या बंडूवर ओरडत असते. आजोबा, सुनबाई का आरडतीयेस पोरावर? सुनबाई, बघा ना मामंजी, बंडू नुसतंच कोलगेट खातोय. आजोबा, बंडू नुसतं कोलगेट खायचं नसतं, चपाती संग खायचं असतं. सुनबाई, दवाखान्यात. शिक्षक, असं कोणतं झाड आहे त्याचा रस खूप गोड असतो? बंड्या, माहीत नाही. शिक्षक, आठव जरा, तुमच्या घरात येणारी साखर कुठून मिळते? बंड्या, शेजाऱ्यांकडून. सगळ्या जोक्सचा बाप. मुलगा, आई मी अभ्यास करता करता टीव्ही बघू का? आई, बघ पण चालू नको करू. तू सध्या काय करतोयस आणि पुढे काय करणार आहेस? असा प्रश्न घरी आलेले काही पाहुणे अशा काही थाटात विचारतात जसं काय त्यांची पोरं नासामध्ये वरिष्ठ संशोधक आहेत आणि 4-5 वेळा तरी मंगळावर जाऊन आली आहेत. विनीत आईकडे रडत रडत आला आणि म्हणाला, आई, संजयने माझी पाटी फोडली. कशी फोडली? थांब बघते मी संजयला. मी त्याच्या डोक्यावर आपटली आणि त्याचं डोकं फुटण्याऐवजी माझी पाटीच फुटली. वडील, आहो डॉक्टर, माझ्या मुलाने पेन खाल्ला आहे, काय करू? डॉक्टर, काळजी करू नका, मी येईपर्यंत पेन्सिल वापरा, मी येतोच. वडील, हे काय? गणितात कच्चा, इंग्रजीत नापास, मराठीत शून्य वर्तवणूक, वाईट अक्षर, घाणेरडे. मुलगा, बाबा पुढे वाचा, आरोग्य चांगले आहे. वडील मुलाला, तू मगापासून कोंबडा का झाला आहेस? मुलगा, बाबा तुम्हीच तर म्हणाला होतात ना की जे काम शाळेत करशील तेच घरातही अर्धा तास करत जा म्हणून. रात्री झोपताना मॉम म्हणते गुड नाईट बेबी, मा म्हणते शुभरात्र बेटा, आणि आई म्हणते चुलीत घाल तो मोबाईल आणि झोप आता. राजूला हाताच्या बळावर घरात घुसताना बघून कुलकर्णी काका जोरात ओरडले, हे काय करतोय राजू? तुम्हीच म्हणाला होता की आता फेल झाला तर घरात पाय देखील ठेवू देणार नाही.